महेंद्रजी साळवे तेजसचे त्या ठिकाणी डॅश त्यांच्याकडनं सुद्धा एका षटकारासाठी त्या ठिकाणी 300 रुपयाचं प्राइज मनी लागलं गेलंय. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी चेंडूला सोडण्याचं कार्य त्या गडीला केलं जात आहे. दोघांपैकी कुणी त्या ठिकाणी मारलं तरी त्या ठिकाणी महेंद्रजी साळवे यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी. ओके सन खेळताय त्या ठिकाणी दाद देताय त्या ठिकाणी महेंद्रजी साळवे. यावेळेस मात्र खाली राहिलेला चेंडू बॅटर त्या ठिकाणी बीट होतोय तेजस. खोलवर टप्प्यावरचा होता समोरच्या दिशेत फील्ड आहे त्या ठिकाणी. हा यावेळेस निशाणा कम्मालीचा लागलाय. पंचांकडे दाद मागतायत. होकारार्थी उत्तर आलंय. अपील केलंच नाही कारण बॅटर फ्रेम मध्ये नव्हताच या गडीला. माघारी परतावं लागेल. ज्यावरती बक्षिसांचा वर्षाव होता. कॉलिंग चुकीचं झालंय असं नाही सांगता येणार. त्या ठिकाणी तो फार कम्प्लीट झालाय या गडीला. कौतुक करावं लागेल फील्डचं यावेळेस. अनलकी ठरतो तेजस. सुरुवात भन्नाट झाली या त्या ठिकाणी आनंदवली संघाची. राहुल चांगली गोलंदाजी आता हाताळतोय कारण अद्यापर्यंत त्या ठिकाणी या षटकाचा विचार जर केला ना पाचही चेंडू त्या ठिकाणी निर्धाव हाताळले गेले तर राहुल कडनं. न्यू बॅटर एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ यावेळेस षटके वाढली गेली त्याच अनुषंगानं काही प्लॅनिंग त्या ठिकाणी आखलं असावं दुडगाव संघानं कारण एरवी चिक्कू किंवा त्या ठिकाणी सागर एंटर व्हायचं. यावेळेस नवनाथला त्या ठिकाणी प्रमोट केलंय. भन्नाट वेगानं त्या ठिकाणी चेंडू एसटी रक्षकाच्या हातात निघून गेला आणि मेगा फायनलची सुरुवात त्या ठिकाणी मेगा फायनल सारखी केली आहे ती राहुलनं या गडीला कारण मेडन त्या ठिकाणी षटक हाताळलं गेले. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि धावचीच्या स्वरूपात एक विकेट सुद्धा मोलाचं विकेट तेजस नावाचं त्या ठिकाणी प्रमुख विकेट मिळवून दिलाय. पाहणं योग्य ठरेल. निर्धाव षटकाची भर त्या ठिकाणी यावेळेस नवनाथ आणि चिकूची जोडी त्या ठिकाणी कशा प्रकारे भर काढते. हो झालेलं पहिल्या षटकाचं नुकसान. कंटिन्युअली हॅट्रिक साठी मोविन साहेबांकडनं सलग 3 षटकार 5000 सलग 3 विकेट त्या ठिकाणी 5000. यावेळेस टॉप लागला. एक पायरी त्या ठिकाणी गोलंदाज पुढे सरकलाय मोबिन साहेब. रोहितनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. यावेळेस नवनाथ त्या ठिकाणी डगआउटच्या आसऱ्याला परतले जात आहेत. यावेळेस मधल्या फळीतील बरफशाचा फलंदाज म्हणून ओळख दी ऑल दुडगाव हे सागर एंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पोलिसी खाक्या त्या ठिकाणी मैदानात दाखवला जातोय का पाहणं योग्य ठरेल त्या ठिकाणी कारण संघ तर या गडीला संकटात सापडला गेला. अद्यापर्यंत त्या ठिकाणी कुठली धाव फलकामध्ये लागली गेली नाहीये. 2 विकेटचं पतन झालंय त्या ठिकाणी. पाहणं योग्य ठरेल त्या ठिकाणी रोहित अजून 2 विकेट त्या ठिकाणी घेतो का. 5000 रुपये मोबिन साहेबांकडनं लागलेत. बॅटरलाही संधी आहे. सलग 3 षटकार 5000 कमवायचे. गोलंदाजाला संधी आहे 2-3 विकेट घ्यायचे आहेत आणि 5000 रुपये कमवायचे आहेत. सहजरित्या फुलटॉसला यावेळेस श्री गणेश झालाय. एक धाव येईल धाव फलकात. या गडीला मात्र डायरेक्ट हिटचा प्रयास केला गेलाय. एकाच दुसऱ्यात त्या ठिकाणी रूपांतर करून घेतले. 2 धावा येत आहेत धाव फलकात.
खाली राहिलेला चेंडू यावेळी सहजरित्या तर खेळून तर काढलाय. वारंवार ज्या ठिकाणी चेंडू वेगानं हाताळतायत ना, कधी उसळी घेत आहेत तर कधी त्या ठिकाणी खाली राहिले जात आहेत. त्या ठिकाणी मात्र यावेळी चांगलं फारकलंय बॅटर सागरनं आणि सहजरित्या त्या ठिकाणी शॉट लॉंग ऑफ कडे खेळून काढले. केवळ त्या ठिकाणी सिंगल येते या धावफलकामध्ये. चेरप दोन्ही संघाकडे भरपूर आहे, पाठीराखे दोन्ही संघाचे भरपूर या गडीला. यावेळेस मात्र बॅटर बेट झालाय त्या ठिकाणी. अपील लाऊड अपील त्या ठिकाणी होते, मात्र पंच आपल्या भूमिकेवर त्या ठिकाणी अद्यापर्यंत ठाम. कॅमेरामन त्या ठिकाणी ओव्हर झालं का प्रेक्षक वर्गावरती सुद्धा कॅमेरा फिरवायचा आहे. ओव्हर संपल्यानंतर संपूर्ण आपला प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गावरती त्या ठिकाणी कॅमेरा फोकस करायचा. नव्याने त्या ठिकाणी रोहित तयार होत आहेत. 4 चेंडू हाताळलेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. वेगानं भन्नाट वेगानं चेंडू त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातात त्या ठिकाणी स्थिरावला जातो. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी जमा होतोय. ओव्हर झाल्यानंतर आम्ही कंटिन्युअली धावफलक त्या ठिकाणी अनाऊन्स करू मित्रांनो. एक चेंडू अजूनही त्या ठिकाणी शिल्लक दुसऱ्या षटकातील. यावेळेस ऑन साइडला त्या ठिकाणी खेळण्याचं ट्राय केलं चिकून. बीट झाला त्या ठिकाणी. ओव्हर क्रमांक 2 त्या ठिकाणी संपलं गेलं. यावेळेस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 3 धावा. ड्रिंक टॉली त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या गडीला. धावा धावफलकावरती. यावेळेस परिस्थिती मात्र त्या ठिकाणी बिकट बघायला मिळते या क्षणाला तरी त्या ठिकाणी दुधगाव संघासाठी. 5,000 रुपयाचं प्राइज मनी त्या ठिकाणी कुठला खेळाडू यावेळेस मिळवतोय पाहणं योग्य ठरेल. कारण विकेट हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी त्या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी मोबिन शेख साहेब यांच्याकडनं लागलं गेलंय. पाहणं योग्य ठरेल कुठल्या बॅटरला कुठल्या खेळाडूला त्या ठिकाणी कुठल्या गोलंदाजाला ती पर्वणी. यावेळेस अप्रतिम शॉट सिलेक्शन. चांगला फटका चांगला टेक्निकचा वापर सहजरित्या त्या ठिकाणी मिड ऑफ रिजनला काढून दिलाय 4 धावेसाठी. अप्रतिम टायमिंग बघायला मिळालं. विश्वास होता यावेळेस टायमिंग मध्ये फटक्यामध्ये. सहजरित्या चेंडू त्या ठिकाणी निघून गेलाय 4 धावेसाठी. 4 अंकांनी धावफलक या गडीला पुढे सरकतोय 7 या अंकावरती. राहुल नव्याने तयार. स्विच हिट साठी ट्राय केलं. यावेळेस कनेक्शन नाहीये, संपर्क नाहीये, समन्वय नाहीये. डॉट चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळतोय. राहुल नव्याने या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार होत आहेत. समोरच्या दिशेत यावेळेस उंची खूप आहे.
लांबी त्या ठिकाणी कमी झेल मात्र यावेळी ड्रॉप झालाय. दोन धावा त्या दरम्यान सहजरित्या कंप्लीट करताना बॅटर या गडीला बघायला मिळत आहेत. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, फुलर लेन चेंडू होता त्या ठिकाणी, हलकस टॅप केलं चेंडूला. त्या ठिकाणी स्क्वेअर क्षेत्रात 30 यार्ड मध्ये फील्ड केलं जातं, केवळ मात्र त्या ठिकाणी सिंगल येईल या गडीला. सावध सुरुवात, कारण सुरुवातीच्या हादऱ्यापासून या ठिकाणी काही सुधारणा होताना बघायला मिळत नाही. पहिल्या चेंडूवरती चांगलं त्या ठिकाणी बघायला मिळाला तो सागर. सहजरित्या त्या ठिकाणी मिड ऑफला एक चौकार तर त्या ठिकाणी वसूल केलाय, मात्र दुसऱ्याही बाजूने प्रतिकार करावा लागेल या गडीला चिकूला. यावेळेस वाईटचं कॉलिंग आलंय, एक्स्ट्राची धाव त्या ठिकाणी येते या धावफलकामध्ये. यावेळेस भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. आविष्कार भाऊ गांगुर्डे यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज आलंय या गडीला. बॅक टू बॅक 3 षटकार जर त्या ठिकाणी मारले गेले दुर्गाव संघाच्या बॅटरसाठी. यावेळेस सहजरित्या त्या ठिकाणी खेळून काढले, मोठा फटका होता मारण्याचा प्रयास, मात्र संपर्क तितका चांगला नाहीये. मात्र 2 धावा करतायत कंप्लीट. ताळमेळ कॉलिंग चांगलं यावेळेस सागरचं आणि चिकूचं बघायला मिळालंय. मोठे फटके येत नाहीत, एकाने दुसऱ्यानं या ठिकाणी धावा जमवाव्या लागतील. एक चेंडू शिल्लक. यावेळेस बीट झालाय बॅटर त्या ठिकाणी चिक्कू. प्रतिकार होत नाहीये, वारंवार डॉटचं सत्र त्या ठिकाणी बघायला मिळतंय. एक्स्ट्राची स्ट्राईक त्या ठिकाणी सागरला स्वतःकडे यावेळेस ठेवावी लागेल, जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. सन्मानजनक धावफलकापर्यंत प्राथमिक पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी सागरला करावे लागेल, कारण सागरकडे त्या ठिकाणी बराचसा अनुभव आहे. कारण एक अनुभवाचा फलंदाज त्या ठिकाणी तेजस साळवे त्या ठिकाणी बाद झाला. यावेळेस जबाबदारी त्या ठिकाणी वाढली गेली, यावेळेस ती सागरची. तीन षटके कंप्लीट, 13 धावा. केवळ त्या ठिकाणी या गडीला सरासरीचा जर विचार केला ना, 4.33च्या सरासरीनं धावफलक घालण्याचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ड्रिंक टॉलीच्या निमित्तानं त्या ठिकाणी किरण तर गेलाय, काही त्या ठिकाणी समजावलं गेलं, इनकरेज केलंय. यावेळेस त्याचा कितपत फायदा त्या ठिकाणी होतोय पाहणं योग्य ठरेल. बॅटरसाठी मात्र मोठं पर्वणी असेल, कारण 5+5 म्हणजे अशा 10,000 रुपये येतील जर बॅक टू बॅक 3 षटकार आले तर. कारण मोबिन साहेबांकडनं 5, आविष्कार भाऊ गांगुर्डे यांच्याकडनं 5 आणि विशाल भाऊ साळवे यांच्याकडनं सुद्धा, म्हणजे 15,000 रुपये. वाव, कुणाच्या नशिबात त्या ठिकाणी पाहणं योग्य ठरेल. यावेळेस ट्राय केलंय, फटका परिपूर्ण नाहीये त्या ठिकाणी. डीपला सत्यम येतोय, छान त्या ठिकाणी स्टॉप करतोय, चांगलं रिटर्नही त्या ठिकाणी दिलं गेलंय. 2 धावा येतील त्या ठिकाणी. 2 अंकांनी धावफलक यावेळेस पुढे सरकला जातोय. 15 अंकावरती त्या ठिकाणी पोहोचला गेलाय. रोहित नव्याने त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती नेक्स्ट चेंडू हाताळण्यासाठी तयार. रिव्हर्सचा आयटम, यावेळेस पॉइंट क्षेत्राला बीट करतो चेंडू. यावेळेस निघून जाईल या क्षणाला 4 धाव्यांसाठी. या इनिंगचा दुसरा चौकार त्या ठिकाणी आलाय सागर या बॅटरच्या बॅट मधनं. यावेळेस मात्र धावफलक हलता ठेवण्याचं चांगलं कार्य बघायला मिळालं, कारण यापूर्वीच्या पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर हा चौकार लागला गेलाय. उर्वरित 4 चेंडूंवरती पाहणे योग्य ठरेल कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी सागरकडनं.
यावेळेस समोरच्या दिसेत लॉंगॉन क्षेत्रात त्या ठिकाणी स्ट्राईकला फटका सजला जातोय. जोपर्यंत फील्ड केलं जातंय, थ्रो केला जातोय, त्या दरम्यान आपण बघतोय त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पुन्हा एकदा येत आहेत धावफलकामध्ये. 2 अंकांनी धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकला जाईल. 21 अंकावरती धावफलक या घडीला पोहोचला गेलाय. यावेळेस मात्र त्या ठिकाणी स्लोअर वन अंगलट आलंय. फटका परिपूर्ण नाहीये, मात्र निर्णायक क्षणी डीप मध्ये त्या ठिकाणी फील्ड केलं जातंय. या घडीला 2 धावा येतील, धावफलकामध्ये त्या ठिकाणी जोडल्या जातील. (23) 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस डावाला आकार तर त्या ठिकाणी दिला जातोय. धावा चांगल्या येतात, कारण या ठिकाणी 4 चेंडू हाताळलेत आणि जवळपास 10 धावा वसूल केल्यात यावेळेस सागरनं. फुलटॉस होता. यावेळेस मात्र नो बॉलचं कॉलिंग आलंय. 5 धावा येतील यावेळेस धावफलकामध्ये. 5 धाव्यांचा चांगला बोनस त्या ठिकाणी म्हणता येईल. यावेळेस नामी संधी त्या ठिकाणी एक्स्ट्राचा चेंडूही आलाय सागरला. फ्री हिटही असेल त्याच्यावरती. 5 अंकांनी धावफलकही त्या ठिकाणी वाढला गेलाय. विशालजी साळवे त्या ठिकाणी यांच्याकडनं ते प्राइज मनी त्या ठिकाणी भावी उपसरपंच त्या ठिकाणी त्यांच्याकडनं 5,000 रुपये बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी बॅटरसाठी ही नामी संधी. मात्र यावेळेस सागर संघ जोपासतोय, चांगलं खेळतोय त्या ठिकाणी, रीड चांगलं करतोय मैदानाला. फुलटॉसला यावेळेस ऑन साइडला त्या ठिकाणी टोन केलंय. तितकंच क्वालिटीचं क्षेत्ररक्षण सुद्धा राहुलचं बघायला मिळालंय. बॅकअप असेल त्या ठिकाणी. 2 धावा येतील या घडीला. महागड षटक मात्र या घडीला रोहितचं त्या ठिकाणी या घडीला ठरलं जात आहे आनंदवली संघासाठी. अंतिम चेंडूचं कार्य त्या ठिकाणी शिल्लक. यावेळेस स्लोअर वन त्या ठिकाणी हाताळलं गेलंय. बॅटर त्या ठिकाणी बीट झालाय. यस, 4 षटके त्या ठिकाणी कंप्लीट झाली. धावा धावफलकावरती 30 लागल्या गेल्यात. या सीझनला काही चुकलं असेल तर असावी माफी, असे मोबिन साहेब सांगतात. या सीझनला काही चुकलं तर असावी माफी. पुढच्या हंगामात त्या ठिकाणी नवीन घेऊन येऊ, नवे मैदान आणि नवीन ट्रॉफी. डेफिनेटली प्रयास त्या ठिकाणी मैदान भालेराव मैदान चॉईस म्हणतायत मोमीन साहेब पुढच्या वर्षात. यावेळी चांगल्या टप्प्यावरती डेफिनेटली हाताळलं गेलंय. अमोल त्या ठिकाणी गोलंदाजी करतात. 30 अंकावरती धावफलक त्या ठिकाणी सुधारणा तर चांगली केली या, कारण सागरची मेहनत त्या ठिकाणी फळाला आली या. दुसऱ्या बाजूने प्रतिकार त्या ठिकाणी चिकूलाही रिस्क घ्यावीच लागेल. फायनल खेळतो, मेगा फायनल खेळतो, याचं भान ठेवावं लागेल.
वारंवार त्या ठिकाणी बेटचं सत्र, यावेळेस मात्र कुणाचं विकेट कुणाचं काम तमाम करून गेलाय पाहणं योग्य ठरेल. मोठं नुकसान या घडीला मात्र दुधगाव संघाचं. चांगली त्या ठिकाणी फील्ड म्हणावं लागेल, चांगलं विकेट म्हणावं लागेल. बॅक टू बॅक त्या ठिकाणी 3 षटकारासाठी आविष्कार गांगुर्डे 22 सरपंच आणि विशाल साळवे भावी उपसरपंच त्या ठिकाणी यांच्याकडनं मात्र त्या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक कंटिन्यूली असेल. आमचे आविष्कार दादा त्या ठिकाणी 22 सरपंच बेलगाव, तर त्या ठिकाणी विशाल दादा त्या ठिकाणी 22 सरपंच दुधगाव. 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी 3 बॅक टू बॅक षटकारांसाठी. यावेळेस ऑन साईडला त्या ठिकाणी खेळून काढले चेंडू, ते यावेळेस सीमारेषा लगत येतो. यावेळेस चेंडूवरती राहुल येत आहेत. तीन चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आणि या उर्वरित 3 चेंडूवरती जर 3 षटकार आले 11,000 रुपये मोबीन साहेबांकडनं लागलेत. गॅरंटी पक्की होती, मात्र चेंडू डॉट झालाय. पैसे मिळणार याची गॅरंटी पक्की होती, मात्र षटकार त्या ठिकाणी षटकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल. यावेळेस बॅटर डॉट झालाय आणि आता केवळ 2च चेंडू, आता नाही पैसे मिळणार. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चप्पल होऊन खेळण्याचा प्रयास, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयास केला गेला बॅटर कडनं. यावेळेस निर्धाव चेंडू त्या ठिकाणी जमा होताना बघायला मिळते. जेव्हा राहुल मात्र यावेळेस अमोल गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी सोडण्याचं कार्य त्याच्याकडनं केलं जात आहे. फुलटॉस आला, यावेळेस केवळ त्या ठिकाणी दिशा दिली, स्लाइस केलंय आणि चेंडू यावेळेस चौकारासाठी पळतोय. ओव्हर क्रमांक त्या ठिकाणी 5 संपतय या घडीला. चौतीस धावा, सॉरी 37 धावा, माफ करा 37 धावा. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक त्या ठिकाणी शिल्लक. यावेळेस स्टॉपेज लागले त्या ठिकाणी. विकेटच्या पाठीमागे मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. डाईव्ह तर त्या ठिकाणी जम्प स्वतःला चांगलं वाचवलंय. ऍथलेटिक चांगलं बघायला मिळालं, मात्र झेल नाही या घडीला टिपू शकले. एक सिंगल त्या ठिकाणी येईल, एका अंकाने धावफलकात त्या ठिकाणी वाढ होईल. धावफलक पुढे सरकला जाईल 38 अंकावरती. सत्यम त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत, इनिंगचं अंतिम षटक हातात आहेत. यावेळेस आउट ऑफ लेग स्टंप त्या ठिकाणी हाताळलं गेलंय. एक एक्स्ट्राची धाव त्या ठिकाणी येईल धावफलकामध्ये. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही त्या ठिकाणी शिल्लक. 5 मध्ये किमान 10+ धावा त्या ठिकाणी येतील का बघणं त्या ठिकाणी विक्रीचं ट्रेर ठरलंय. यावेळेस फुलटॉसला त्या ठिकाणी खेळून काढले क्षेत्ररक्षक, येतो या डीप मध्ये. यावेळेस छान स्टॉप त्या ठिकाणी केलं गेलंय. यावेळेस मात्र चुकीचं कॉलिंग झालं. यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात त्या ठिकाणी चिकू या बॅटरला.
2 धावा कंप्लीट होतील तिसऱ्या धावेसाठी. बॅटर चिकू त्या ठिकाणी माघारी परततोय अंतिम षटकात. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला किरण आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिसेत स्ट्राईकला त्या ठिकाणी फटका सजला गेलाय. तितकंच ताकदवर क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळालंय. 2 कंप्लीट केल्यात यावेळेस बॅटरनं. त्रेचाळीस धावा त्या ठिकाणी. धावा तर त्या ठिकाणी जमवल्या गेल्यात लढण्याजोग्या असं म्हणावं लागेल. अजूनही काही चेंडू त्या ठिकाणी शिल्लक. कारण पहिल्या प्राथमिक 2 षटकांचा त्या ठिकाणी जर विचार केला गेला दुधगाव संघाचा तर त्या ठिकाणी बहुत चांगलाच त्या ठिकाणी दबावामध्ये बघायला मिळत होता. तदनंतर चांगलं सावरलंय सागरनं. त्याच्या बॅटमधनं आल्या धावाचा एक चांगली इनिंग तर बघायला मिळाली. हाफ ट्रॅकर हाताळला गेलाय. यावेळेस बॅटर मात्र त्या ठिकाणी बीट होताना बघायला मिळतोय. चेंडूच्या लाईन मध्ये यावेळेस येऊन खेळण्याचं ट्राय त्या ठिकाणी केलं गेलं. संपर्क मात्र त्या ठिकाणी होताना बघायला मिळाला नाही. बाईकच्या स्वरूपात मात्र सिंगल येईल. पुन्हा एकदा मात्र मोठ्याने संपर्क नाहीये. केवळ त्या ठिकाणी सिंगल येईल या गडीला. अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगचा. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅटर त्या ठिकाणी बीट झालाय. अंतिम चेंडू वरती त्या ठिकाणी धाव येणार नाहीये. धावफलक स्थिर राहील त्या ठिकाणी. 45 या अंकावरती 46 धावांचं टार्गेट. 46 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी असेल ते आनंदवली या संघासमोर. बॅटर जात त्या ठिकाणी. नंतर आम्हाला सांगाल स्पीडअप करायला सांगा. स्पीडअप करा, स्पीडअप करा. स्वतःच त्या ठिकाणी काळजी घ्या.
जा बॅटर जा त्या ठिकाणी. 46 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट. 36-46. प्रेक्षक गॅलरीत त्या ठिकाणी कॅमेरा फिरतोय. प्रचंड गर्दी त्या ठिकाणी. मैदानाच्या चौपेर आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी फोकस करतायत. मित्रांनो त्या ठिकाणी सीमारेषा लगत त्या ठिकाणी बसला. थोडं मागे सरका त्या ठिकाणी. मिडॉनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडे मागा बसा विनंती असेल आपणास. पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती चिकू तयार. यावेळेस चिकूचा सामना त्या ठिकाणी करेल या गडीला तो डावकुरे हाताचा बॅटर हवी आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक एंड वरती राहुल. यस त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होती या सुरुवात. पहिला चेंडू प्रचंड वेगाने निघून गेला यष्टी रक्षकाकडे. वाईटचं कॉलिंग त्या ठिकाणी आलंय. एक्स्ट्राची धाव येईल धावफलकात. हॅट्रिक त्या ठिकाणी 5,000 रुपये त्या ठिकाणी मोबिन साहेबांकडनं जाहीर झालंय. गोलंदाजासाठी ही पर्वणी. षटकारांसाठी सुद्धा दोन्ही संघांना समान संधी आहे या ठिकाणी. यावेळेस पॉइंट क्षेत्रात बरोबर त्या ठिकाणी पॉइंट आणि गल्ली क्षेत्ररक्षकाच्या मधून त्या ठिकाणी तीर चालला यावेळेस हवीचा. डीपला फील्ड केलं जातं मात्र त्या दरम्यान सहजरित्या 3 धावा सुद्धा कंप्लीट करतायत. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी राहुलचं आणि अवीचं मात्र पहिल्या चेंडूवरती बघायला मिळालंय. 3 धावांनी त्या ठिकाणी श्री गणेशा केलाय वैयक्तिक हवीनं. 3 अंकांनी धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकला जातो 4 या अंकावरती. मेगा फायनल त्या ठिकाणी वासाळी चषकचा हा मेगा फायनल त्या ठिकाणी आपण बघतोय या गडीला. यावेळेस समोरच्या दिसेत काही काळ हवेत होता मात्र कॅरी नाही होणार चेंडू. डीपला त्या ठिकाणी मंगेश येतो चेंडूवरती छान स्टॉप करतोय मात्र सिंगल नाही थांबवता येणार. 1 धाव येईल धावफलकामध्ये. एका अंकाने धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकला जाईल. 5 अंकावरती त्या ठिकाणी धावफलक या गडीला पोहोचला गेलाय. डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी शरीराचा कुठला हिस्सा लागला गेला असता चिकूला तर डेफिनेटली मात्र फ्रेम मध्ये नव्हता. बॅटर धावचीच्या स्वरूपात परतावं लागलं असतं मात्र यष्टीनं चांगलं वाचवलं नाही तर चांगला त्या ठिकाणी प्रहार बघायला मिळाला होता त्या ठिकाणी अवीच्या बॅटमधनं. सिंगल येईल. सिंगल धावफलकामध्ये जोडली जाईल. टॉप एज लागलंय. यावेळेस संधी आली आहे. यावेळेस राहुलचा संपला जाईल. खेळ महागारी परतावं लागेल. पहिलं यश त्या ठिकाणी मिळवून दिलंय चिकूना. न्यू बॅटर यावेळेस अमोल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
सातत्याने हे कार्य त्या ठिकाणी दुधगाव संघाच्या गोलंदाजानं जर केलं तर चमत्कार त्या ठिकाणी होऊ शकतो, परंतु जमेची बाजू त्या ठिकाणी अवीच्या विकेटचा शोध त्या ठिकाणी घ्यावा लागेल दुधगाव संघाला. ही क्षमता त्या ठिकाणी अवी या बॅटरकडे आहे. कुठल्याही क्षणाला मॅचला कलाटणी देऊ शकतो. प्रामुख्याने त्या ठिकाणी अवीला बाद करण्याचं चॅलेंज यावेळेस दुधगाव संघासमोर असेल. एक चेंडू शिल्लक, सॉरी दोन, पहिला वाईड होता. दोन चेंडू शिल्लक, दोन, हा दोन शिल्लक आहेत. हो, यावेळेस खाली राहिलेला चेंडू त्या ठिकाणी वाईटचं कॉलिंग आले पंचांचं. एक्स्ट्रा मात्र डोकेदुखी या गडीला ठरू पाहते, कारण माफक आव्हान केवळ त्या ठिकाणी 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय या गडीला. यावेळेस रिव्हर्सचा आयटम झाला त्या ठिकाणी. चेंडू यावेळेस मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. एक चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि या चेंडूवरती त्या ठिकाणी जर विकेट लागलं गेलं ना तर चिकूसाठी त्या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी विशाल साळवे यांच्याकडनं असेल. पाहणं योग्य ठरेल त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या ठिकाणी चेंडू हाताळला जातोय गोलंदाज चिकूकडनं. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चांगला त्या ठिकाणी यावेळेस वाईट चेक केलं जात आहे. इट्स अ वाईड बॉल, अवांतर असेल. एक्स्ट्राची धाव येईल धाव फलकामध्ये. एका अंकाने त्या ठिकाणी धावफलक या गडीला पुढे सरकतोय. नव्याने हा चेंडू त्या ठिकाणी चिकूला हाताळावा लागेल. काहीसं डिस्टर्ब त्या ठिकाणी चिकू नव्याने चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. यावेळेस मात्र त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रात खेळून काढलंय. चेंडू यावेळेस डीपला त्या ठिकाणी पळतो, पाठलाग केला जातो. त्या दरम्यान मात्र सहजरित्या 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करतात बॅटर. ओव्हर कंप्लीट झालं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती या गडीला लागल्या गेल्या त्या 14 धावा. एक फलंदाज बाद 14 धावा. आनंदवली संघाचा धावफलक या गडीला आपण बघतोय 30 चेंडू आणि 32 धावा. उर्वरित समीकरण तेजस त्या ठिकाणी आलेत बॉलिंग मार्क वरती. मात्र यावेळेस आक्रमक फलंदाज त्या ठिकाणी यावी स्ट्राईक वरती बघायला मिळतील. पाहणं योग्य ठरेल त्या ठिकाणी या फलंदाजासमोर कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते तेजस कडनं. किशोर अण्णा साळवे यांच्याकडनं 2100 रुपये हॅट्रिक साठी यावेळेस तेजस साठी ही संधी आली. आणि मोबिन साहेबांचं त्या ठिकाणी 5-5 हजाराचं दोनही बॅटर्सला बॉलर्सला संधी आहे त्या ठिकाणी. यावेळेस बॅटर त्या ठिकाणी बीट झालाय. यावेळेस चौकार प्लस वाईड अशा 5 धावा त्या ठिकाणी पंच योगेश सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 5 धावांचा त्या ठिकाणी बोनस यावेळेस येतोय आनंदवली संघाला.
19 धावा धावफलकावरती या गडीला लागल्या गेल्यात. 6 चेंडू त्या ठिकाणी सुरक्षित. नव्याने त्या ठिकाणी तेजस तयार होत आहेत. 46 धावांचं आव्हान. उत्तरदात त्या ठिकाणी मात्र सुरुवात चांगली झाली आहे या गडीला. फुलटॉस आला यावेळी डाऊन द ग्राउंड. लॉंगो आपला त्या ठिकाणी सहजरित्या खेळून काढलंय अविन. खाली क्षेत्र असेल यावेळेस खराब फील्ड त्या ठिकाणी बघायला मिळालंय. चेंडू चौकारामध्ये रूपांतरित झालाय या ठिकाणी. 4 धावा येत आहेत धावफलकामध्ये. धावांची भरमार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. कारण पहिला एक्स्ट्राचा चेंडू 5 धावा देऊन गेला. त्यानंतरचा चेंडू त्या ठिकाणी मिसफील्डच्या स्वरूपात चौकार देऊन गेलाय. यावेळेस पाहणं योग्य ठरेल. कॅरी होतो का? हा कॅरी झालाय. झेल यावेळेस चांगला टिपला गेलाय. महत्वाचं विकेट त्या ठिकाणी सापडलंय यावेळेस तेजसला आणि दुडगाव संघाला. एकोणतीस चेंडू आणि 27 धावा उर्वरित समीकरण. मात्र मोठं विकेट त्या ठिकाणी सापडलंय यावेळेस दुडगाव संघाला. पाहणं योग्य ठरेल. मात्र त्या ठिकाणी अवीची उणीव त्या ठिकाणी भरून काढली जाते का सत्यम आणि त्याच्या समेत असलेला फलंदाजाकडनं. अमोल आणि सत्यमची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. 29 ला 27 हव्या असतील. मात्र येण्यापूर्वी त्या ठिकाणी चांगलं ट्रॅक निर्माण करून ठेवलंय अभिनय येणाऱ्या बॅटरसाठी. कारण छोटी खेळी परंतु आक्रमक खेळी त्या ठिकाणी बघायला मिळाली त्या ठिकाणी अवीची. आपला फॉर्म त्या ठिकाणी कंटिन्युअली सातत्य कायम राखून ठेवलं या स्पर्धेमध्ये. क्वार्टर फायनलचा अपवाद जर वगळला प्रत्येक मॅच मध्ये चांगलं योगदान त्या ठिकाणी अवीचं राहिलं गेलंय आनंदवली संघासाठी. यावेळेस पाहणं योग्य ठरेल. त्या ठिकाणी मोठ्याने संपर्क नाहीये. यावेळेस फील्ड केलं जात आहे. विकेटच्या पाठीमागे निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस अवीर त्या ठिकाणी डगआउटच्या आसऱ्याला आलाय. तदनंतर मात्र त्या ठिकाणी कशा प्रकारे कमबॅक करून देतो या गडीला तेजस पाहणं योग्य ठरेल. कारण समीकरण या गडीला बनलं गेलंय. 26 पुन्हा एकदा मोठ्याने संपर्क नाहीये त्या ठिकाणी. डॉटचं सत्र या गडीला कंटिन्युअली बघायला मिळतंय. तेजस कडनं कमबॅक करतोय या गडीला. सव्वीस ला 23. 26 चेंडू आणि 23 धावा. यावेळेस मात्र त्या ठिकाणी खूपच बाहेर हाताळलं गेलंय. उजव्या एसटीच्या वाईडचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्राची धाव त्या ठिकाणी येते या धावफलकात. 24 धावा या गडीला धावफलकावरती लागल्या गेल्यात. 26-22 इक्वेशन या गडीला आपल्याला बघायला मिळतंय. 26 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी एक्स्ट्रा नंतर चांगलं यावेळेस कमबॅक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय तेजसचा. एक्स्ट्राचा त्या ठिकाणी जर अपवाद बघडला तर त्या ठिकाणी
कुणाला त्रास होईल असं एवढ्यापर्यंत नका हे करून द्या. यावेळेस फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी फसला गेलाय. हा यावेळेस झेल टिपला गेलाय. सत्यम यावेळेस माघारी परततोय. न्यू बॅटर रोहित एंटर होत आहे. सत्यम यावेळेस पॅव्हेलियनच्या प्रवासाला आपल्याला बघायला मिळतो. विकेट क्रमांक 3 त्या ठिकाणी लागलं जात आहे. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. 24 ला 22. यस ओव्हर झालंय त्या ठिकाणी. 24 ला 22 हवे असते. बॉल टाकताना प्लीज त्या ठिकाणी नका. नंतर तुम्ही चेअरअप करू शकता. बॉल टाकताना नका. चिकू आले पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. आपल्या स्पेल मधलं अंतिम आणि संगीत तिसरं षटक हातात आहे. यावेळेस मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्राइज मनी येत आहे. त्या ठिकाणी हॅट्रिक जर त्या ठिकाणी विकेट हॅट्रिक झाली तरी त्या ठिकाणी मोबिन साहेबांकडनं 5,000 रुपये आणि षटकारांची जरी हॅट्रिक झाली तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक या गडीला लागलं गेलंय. नामी संधी त्या ठिकाणी दोनही संघासाठी आहे. त्या ठिकाणी संधीचं सोनं त्या ठिकाणी मात्र कुठला खेळाडू करतोय या गडीला. कारण या मेगा फायनलच्या दृष्ट्याने त्या ठिकाणी मोठं प्राइज मनी त्या ठिकाणी स्पेशली लागलं गेलंय मोबिन सरांकडनं. शॉर्टफेज रिव्हर्सचा चांगला यावेळेस फटका. यावेळेस 4 धावा देऊन जाईल त्या ठिकाणी आनंदवली संघाला. मोठा दडपण दूर करणारा फटका म्हणावा लागेल. कारण तेजसनं त्या ठिकाणी दुसऱ्या षटकात चांगलं जवळपास कमबॅक करून दिलं होतं. यावेळेस खूपच अखूट टप्प्याचा चेंडू पुरेपूर त्या ठिकाणी बॉटम हँडचा वापर करून त्या ठिकाणी खेळून काढले त्या ठिकाणी रिव्हर्सच्या स्वरूपात बॅटरनं. 4 धावा त्या ठिकाणी प्राप्त करून दिल्यात या गडीला आनंदवली संघासाठी. जाऊया त्या ठिकाणी मॅच कडे. हा यावेळेस कनेक्शन झालंय. प्रॉपर कनेक्शन झालंय. फाईनल क्षेत्रात त्या ठिकाणी चेंडू चाललाय 6 धाव्यांसाठी. दोन चेंडू मध्ये त्या ठिकाणी 10 धावांची कमाई करून दिली यावेळेस बॅटरनं.
जाऊया मॅच कडे. यावेळेस डिफेन्सिव्ह त्या ठिकाणी खेळून काढले, सिंगल त्या ठिकाणी येते. या 35 अंकावरती धावफलक या गडीला पोहोचला गेलाय. चला पुन्हा एकदा नव्याने त्या ठिकाणी चिक्कू तयार होत आहेत. यावेळेस पॉइंट क्षेत्रात सहजरित्या त्या ठिकाणी टॅप केलं चेंडूला, सिंगल येण्याचं कार्य त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. एका अंकाने धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकला जातो. 36 अंकावरती धावफलक या गडीला लागला गेला. विजयासाठी 10 धावा शिल्लक. तिसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती. शॉट पिच होता, सहजरित्या त्या ठिकाणी चेंडूला टॅप केलंय. तितकंच ताकदवर फील्ड, चांगलं फील्ड केलंय यावेळेस किरणनं. मात्र धावफलक सर्वसाधारण त्या ठिकाणी या गडीला वाटायला लागलाय तो आनंदवली संघासाठी. 37 धावा धावफलकावरती या गडीला लागल्या गेल्यात. विजयासाठी केवळ 9 धावा शिल्लक. चिकू नव्याने बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. अप ट्रायकर होता, कव्हर्सला त्या ठिकाणी खेळून काढलाय. सिंगलचं सातत्य कंटिन्युअली तेच दृश्य वारंवार बघायला मिळत आहे. छोट्या बॅकलिपने सॉफ्ट हँडने यावेळेस खेळून काढलं जात आहे. ते ओव्हर क्रमांक त्या ठिकाणी 3 संपलं गेलंय. सांगतो थोडस मिसअंडरस्टँडिंग झालंय. सांगतो अरे तुझ्या विरोधात सरपंच उभा कराल बर का. मी काय गणगण करतो, माहिती मोठा झालाय. 38 झाले ना, 38 सांगू ना, 38 सांगू. 38 धावा. फुलटॉसला यावेळेस क्रॉस बॅटेड त्या ठिकाणी सहजरित्या खेळून काढले. चेंडू त्यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रात पळतोय 4 धावांसाठी. 4 अंकांनी धावफलकात वाढ होते. धावफलक 42 आकड्यावरती त्या ठिकाणी पोहोचला गेलाय. विजयासाठी केवळ त्या ठिकाणी 4 धावा शिल्लक. यावेळेस बॅटर त्या ठिकाणी बीट होतोय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी जमा होताना आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी केवळ 4 धावा दूर त्या ठिकाणी मात्र आनंदवली संघ या गडीला. यावेळेस समोरच्या दिशेत त्या ठिकाणी खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी आलाय. सिंगल त्या ठिकाणी येते. 3 धावा अजूनही त्या ठिकाणी शिल्लक. पाहणे योग्य ठरेल त्या ठिकाणी. 3 धावा अजूनही विजयापासून दूर. यावेळेस एक्स्ट्राचं हाताळलं गेलंय. 1 धाव त्या ठिकाणी अजून जोडली जाईल त्या ठिकाणी आनंदवली संघाच्या धावफलकामध्ये. 15 चेंडू आणि 2 धावा.
रिव्हर्स साठी ट्राय केलं यावेळेस बॅटरनं, संपर्क त्या ठिकाणी नाहीये. 14-2 उर्वरित समीकरण या सामन्याचं. चौदा चेंडू आणि 2 धावा. मोमेंट त्या ठिकाणी जवळ येत चाललाय. यावेळी डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रात खोदून काढलंय. सिंगल कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. सामना बरोबरीत आलाय. 13 चेंडू आणि 1 धाव. एक पाऊल दूर त्या ठिकाणी आनंदवली संघ या गडीला आपल्याला बघायला मिळतोय. 13 चेंडू आणि 1 धाव. सहजरित्या डिफेन्सिव्ह खेळून काढलाय आणि 2025चा पहिल्या पर्वातला वासाळी चषकाचा चॅम्पियन संघ पहिल्या क्रमांकाचा ठरतोय आनंदवली संघ. अभिनंदन. उपविजेता त्या ठिकाणी ठरला जातोय दुडगाव संघ. आणि ज्या ठिकाणी जे पोल विजेते राहिले आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती राहिले त्याही संघाचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. काही क्षणात त्या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे आपण जाऊ. तत्पूर्वी त्या ठिकाणी मॅनेजमेंटचं काही नियोजन. यांचंही त्या ठिकाणी आगमन झालंय. डेफिनेटली काही क्षणात त्या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती बघायला मिळतील. त्यांच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलंय.